आधी मला शिरा अजिबात आवडत नव्हता, पण जेव्हापासून मी या पद्धतीने शिरा करते आहे तेव्हापासून मला शिरा खूप आवडतो. तर चला मी पण तुम्हाला सांगते की मी कसा शिरा बनवते. तर मी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतले आणि 1 वाटी मी रवा घेतला इथे आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. रवा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजत आला की त्याचा थोडासा सुगंध आपल्याला यायला चालू होतो. तर तेव्हा मग आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर मी आता इथे रवा परतून घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे एक चमचा बेसन पीठ. तर याने खूप छान टेक्स्चर येतं शिऱ्याला. त्यामुळे मी थोडंसं 1 चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा आता हे माझं शिऱ्याचं रवा परतून झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 वाट्या दूध. तर मी इथे 1 वाटी रवा घेतला होता, त्यामुळे मी त्याच्या डबल दूध घेतले आणि ह्याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला रव्या इतकीच साखर म्हणजे 1 वाटी रवा घेतला आहे तर मी इथे 1 वाटी साखर ॲड करणार आहे याच्यामध्ये आणि हे चांगलं परतून घेणार आहे. साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि जसं की माझा शिरा व्हॅनिला फ्लेवरचा शिरा आहे तर आपण ऑब्वियसली याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे. तर मी ते व्हॅनिला इसेन्स टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे सनफ्लावर सीड्स, बदाम आणि मनुके. तर तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आपला शिरा आता खाण्यासाठी मस्त रेडी झालेला आहे. तर बघा किती मस्त शिरा तयार झालेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.